नमस्कार मित्रांनो, ऋतुजाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पाहुणे घरी येणार म्हटलं की सगळ्यात आधी एकच विचार पडतो, काय बनवायचं. नेहमीची भाजी नको आणि काहीतरी खासही बनवायचं असतं. तर आजची ही गट्ट्याची भाजी नक्की करून बघा. मऊसूत गट्टे आणि घट्टसर अशी ग्रेव्ही ताटात वाढली तर पाहुणेही विचारतील ही भाजी कशी केली. चला तर आज बनवूया अशीच खास आणि चविष्ट गट्ट्याची भाजी. त्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात घेऊया बेसन. यामध्ये आता चवीनुसार मीठ, धनेपूड, जिरेपूड आणि भाजलेली बडीशेप आणि थोडासा ओवा क्रश करून घालायचा. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची. आता या बेसनामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. या तेलाने आपल्या गट्ट्यांना मऊसूतपणा येईल. आता यामध्ये हळद आणि लाल तिखट घालायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत मिक्स करून याचा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपलं पीठ हे सैलही ठेवायचं नाही आणि खूप निब्बरही नाही. मऊ पण घट्टसर असं पीठ तयार झालं पाहिजे. हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पीठ तयार झाल्यावर या पिठाचे 4 छोटे उंडे करून घ्यायचे आहेत. आता या पिठाचे लांब असे रोल तयार करून घेऊ. व्यवस्थित एकसारख्या जाडीचे हे रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर एक रोल आपला तयार झाला आहे. असेच आता बाकी उंड्यांचे रोल तयार करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व रोल मधोमध कट करूया. आपले सर्व रोल तयार झाले आहेत. एका भांड्यामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली की हे रोल या पाण्यामध्ये सोडायचे आहेत. हे गट्टे व्यवस्थित शिजेपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया. त्यात लसूण पाकळ्या, खोबरखीस आणि 2 हिरवी मिरची घालायची आहे. यात धने आणि कोथिंबीर घालून छान सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ. आता गॅस बंद करून थंड झाल्यावर एका मिक्सर जारमध्ये हे घालून त्यामध्ये आलं आणि गरम मसाला घालायचा आहे. शेवटी आमचूर पावडर घालायची आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. चला तर गट्टे पाण्यावर तरंगत आहे, म्हणजे हे छान शिजले आहेत. आता गॅस बंद करून थंड झाल्यावर हे गट्टे मी बाहेर काढून घेतलेत. गट्टे थंड झाले की त्यांचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे गट्टे ज्या पाण्यात शिजवलेले आहेत ना, ते पाणी अजिबात फेकायचं नाही. याच पाण्याचा वापर आपण ग्रेव्हीसाठी करणार आहोत. आता भाजीसाठी कढईत तेल गरम करून घेऊया. यामध्ये आता जिरा घालायचं. हे जिरा तडतडू लागल्यावर त्यामध्ये एक तेजपान घालायचं आहे. नंतर धनेपूड, हळद आणि लाल तिखट घालूया. आता कोणत्याही भाजीवर तर्री येण्यासाठी एक ट्रिक सांगते. या तेलामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. या पद्धतीने कोणतीही भाजी केली तर त्यावर 100% तर्री येईल. याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे. याला थोडं तेल सुटलं की मिक्सरमधून फिरवलेली ही पेस्ट यामध्ये घालायची आहे. हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता थोडंसं दही घालूया आणि कमी गॅसवर हे दही मसाला सतत हलवत राहायचं, म्हणजे दही फाटणार नाही आणि मसाला छान तेल सोडायला लागेल. बघा, मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. आता यात गट्टे शिजवलेलं पाणी घालूया. यामुळे काय होईल, ग्रेव्हीला गट्ट्यांची छान चव येईल आणि भाजी आणखी अप्रतिम लागेल. आता हे मसाले आणि पाणी एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. या ग्रेव्हीला छान उकळी आली की आता यात आपले तयार केलेले गट्टे घालूया. आता हे गट्टे आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आणि परत एकदा ही भाजी मिक्स करून घेऊ.
आता झाकण ठेवून काही मिनिटे ही भाजी छान उकळू द्यायची आहे, म्हणजे गट्ट्यांमध्ये मसाल्यांची चव छान मुरेल. आता झाकण काढून शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे. बघा तर आपल्या गट्ट्यांच्या भाजीला किती छान रंग आला आहे. ही ग्रेव्ही ही छान घट्टसर झाली आहे आणि मसाल्यांचा सुगंध तर पूर्ण घरभर फिरत आहे. आता गॅस बंद करूया. तर अशी तयार झाली एकदम चविष्ट, मसालेदार आणि घरगुती पद्धतीची गट्ट्याची भाजी. आता आपले गट्टे छान मुरले आहेत. हलकेच तोडून घेतले की ग्रेव्ही आतपर्यंत जाते आणि प्रत्येक घासात मसाल्याची छान चव येते. खास पाहुण्यांसाठी आणि मंगल कार्याच्या जेवणासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. आता गरमागरम पोळीसोबत हा गट्टा घेऊया आणि हा ग्रेव्हीमध्ये बुडवून घेतलेला घास, बस त्यापेक्षा भारी कॉम्बिनेशन काय असू शकतं. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि ऋतुजाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.